पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। जिद्द, मेहनत आणि बचत गटाच्या माध्यमातून उभारलेला व्यवसाय यामुळे फुलंब्री तालुक्यातील सुनीता संतोष शिंदे या यशस्वी उद्योजिका म्हणून समोर आलेत। स्वामी समर्थ महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचं आर्थिक सक्षमीकरण करत इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। सुनीता शिंदे या फुलंब्री येथील गृहिणी 2019 मध्ये त्यांनी स्वामी समर्थ महिला बचत गटात प्रवेश घेतला। बचतीबरोबरच व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आम्रपाली लोकसंचालित साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशिक्षण व चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला। यानंतर त्यांनी बँक कर्जाच्या सहाय्याने रेडीमेड कपड्याचे दुकान सुरू केले। दरम्यान 2020 मध्ये नव्या संधीचा शोध घेत त्यांनी पाणीपुरी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला। बचत गटातून 50,000 रुपयांचं कर्ज घेऊन पाणीपुरी गाडी सुरू केली। सुरुवातीला रोज 1,000 ते 1,500 रुपयांची उलाढाल होत होती। पुढे वैयक्तिक बँक कर्जाच्या माध्यमातून सुमारे 2 लाख रुपयांचं भांडवल उभारून त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि ज्यूस सेंटरही सुरू केलं। सध्या त्यांच्या पाणीपुरी व ज्यूस व्यवसायातून दररोज 2,500 ते 3,000 रुपयांची उलाढाल होत असून एकूण मासिक उलाढाल 2 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे। सर्व खर्च वजा जाता सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत निव्वळ बचत होतीये। त्यांच्या या व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती सुधारली असून मुलांच्या शिक्षणासाठीही त्यांनी भक्कम आधार निर्माण केलाय। खुलताबाद रोड फुलंब्री इथं दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत त्यांचा पाणीपुरी व ज्यूस सेंटर व्यवसाय असतो। विशेष म्हणजे त्यांनी बचत गटातील 2 महिलांना रोजंदारीवर रोजगार उपलब्ध करून दिला असून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीतही त्यांनी हातभार लावलाय। प्रत्येक महिलांनी जिद्द ठेवून व्यवसाय सुरू करावा। बचत गट हा महिलांसाठी मोठा आधार ठरू शकतो असा संदेश सुनीता शिंदे यांनी दिलाय। त्यांच्या या यशोगाथेमुळे फुलंब्री तालुक्यातील अनेक महिला उद्योजकतेची प्रेरणा त्यांना मिळतेय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।